निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना शुभ गुरुवार. महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर राहो आणि सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर या वर्षीचा स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा हा 10 एप्रिल 2024 रोजी आहे आणि आपल्याला त्या दिवसापर्यंत आतापासूनच सेवा करायला सुरुवात करायची आहे. कोणतीही तुमची मनातील इच्छा असो ती धरा, त्याच्याने संकल्प सोडा आणि त्याने तुमची जी काही तुम्ही सेवा करणार असाल ती मनोभावे श्रद्धेने करा. बघा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनपर्यंत तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल. तर स्वामी महाराजांची सेवा वर्षभर आपली नित्य सेवा सुरूच असते, पण स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा वर्षातून एकदा येतो आणि त्यासाठी आपण केलेली सेवा ही खूपच शुभ फलदायी ठरते. त्यामुळेच आपल्याला भरपूर सेवा या दिवसांमध्ये करायच्या आहेत. तर बघा, सेवेबरोबर कष्टालाही पर्याय नाही. कष्ट तर केलेच पाहिजे. प्रपंचामध्ये अडकून न राहता आपल्याला भगवंतांची सेवा ही केलीच पाहिजे. तर 21 दिवसाची अशी कोणती सेवा आहे जी आपण केल्याने आपले कोणतीही मनोकामना पूर्ण होऊ शकते, अशी म्हणजे स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण आपल्याला करायचं आहे, पारायण करायचं आहे. रोज 21 दिवस 21 पारायण आपल्याला या ग्रंथाची करायची आहेत. तर 21 पारायणा म्हणजे एक पारायण म्हणजे संपूर्ण 1 पासून 21वा अध्यायपर्यंत असे 21 अध्याय एका बैठकीत तुम्ही वाचू शकता दिवसभरामध्ये, किंवा एका बैठकीत जमत नसेल, काही कारणाने आपल्याला मध्येच उठावं लागत असेल, त्यामुळे तुम्ही सकाळी अर्धा पाठ त्याच्यानंतर संध्याकाळी अर्धा पाठ असा देखील करू शकता. पण एका दिवसामध्ये आपल्याला 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत. याने आपलं एक पारायण पूर्ण होतं आणि असेच रोज आपल्याला 21 दिवस हे पारायण करायचं आहे. स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला 21 पारायण पूर्ण करून स्वामी महाराजांना मग गोडाचा नैवेद्य त्या दिवशी अर्पण करायचा आहे. तर थोडक्यात तुम्ही कधीपासून सुरुवात करणार आहात हे तुमच्यावर आहे. तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहात. शक्यतो जमत असेल तर 21 दिवसाचं पारायण अवश्य करा. 21 दिवसाचं जमत नसेल तर तुम्हाला तसं जमेल तसं पारायण करा. यामध्ये मी एक सांगेन की संकल्पयुक्त पारायण करा. संकल्प सोडा आणि मगच पारायण करा. याचा संकल्प कसा सोडावा हे मी थोडक्यात सांगते. त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही जर तो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तो तुम्ही पहा. तर संकल्प म्हणजे थोडक्यात सांगते, हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्याच्यामध्ये एक फूल घ्यायचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भगवंतांसमोर बसून संकल्प करायचा आहे की आपलं कोणतं काम होण्यासाठी, कोणत्या इच्छेसाठी तुम्ही संकल्प करणार आहात आणि पारायण करणार आहात. आणि मग त्यानंतर संकल्प आपल्याला भगवंतांना सांगून आपल्या साध्या सोप्या भाषेत तुम्ही भगवंतांना तुमचा संकल्प सांगा आणि ते पाणी समोर तुम्हाला तामणात सोडायचं आहे. आणि एक नारळ, खडीसाखर आणि फूल असा प्रसाद घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या मठामध्ये वगैरे जाऊन तिथं स्वामींच्या मठामध्ये जाऊन तिथं तो अर्पण करायचा आहे. आणि त्यानंतर भगवंतांना प्रार्थना करायची आहे की तुम्हीच माझ्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्या आणि माझी इच्छा पूर्ण करा. आणि त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. तर अशा तऱ्हेने 21 दिवस तुम्ही पारायण करू शकता. कुणाला जमत नसेल तर 11 दिवस करा. जास्तीत जास्त होईल तितकी सेवा आपल्याला प्रकट दिनापर्यंत स्वामी महाराजांच्या करायच्या आहेत, आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर रोज पारायणाला सुरुवात करताना आपल्याला कधीही, मी नेहमी सांगत असते, आपल्याला कधीही एक वेळ ठरवायची असते. त्या वेळेतच आपल्याला पारायणाला बसायचं असतं. तर तुम्ही वेळ ठरवा, तुम्हाला जमेल तशी सकाळी किंवा संध्याकाळी. त्या वेळेत आपल्याला देवांसमोर बसून आपल्या ग्रंथ स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सारामृत समोर ठेवायचा आहे देवाऱ्यासमोर. आणि त्यानंतर आपण कधीही पारायणाला बसताना जमिनीवर बसू नये, कधीही आसन घेऊनच बसावं. आणि त्यानंतर आपल्याला त्या ग्रंथावरती कुंकू, फूल आणि अक्षता वाहून त्याला नमस्कार करायचा आहे. एक अगरबत्ती दाखवायची आहे, दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर भगवंतांना नमस्कार करून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. असं करून आपल्याला पूर्ण पारायण करायचं आहे.
पारायण करून झाल्यानंतर तुम्ही देवांना काहीतरी प्रसाद दाखवा, गोड, अगदी साखर जरी ठेवली देवांसमोर तरी चालेल आणि त्यानंतर तुमचं पारायण पूर्ण होईल. त्याच्यानंतर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान देखील करू शकता. एक वेळ तारक मंत्र म्हणा, त्याचं अनुष्ठान देखील करू शकता. स्वामींचं नामस्मरण करा. तर स्वामी चरित्र सारामृत हे एक अत्यंत प्रभावी पाठ आहे. याने खूप लोकांचे कल्याण झालेले आहेत. कितीही मोठे मोठे संकट तुमच्या आयुष्यात आलेले असोत, कितीही वाईट दिवस असोत, नोकरी व्यवसायात प्रॉब्लेम होत असतील, घरामध्ये काही भांडणं कटकट होत असतील, नवरा बायकोंची भांडणं होत असतील, लग्न जुळण्यात वेळ लागत असेल, तर या सगळ्यांवर एकच उपाय आहे स्वामी महाराजांचा. स्वामी चरित्र सारामृत हा एक अत्यंत महत्वपूर्ण पाठ आहे, ज्याच्या पारायणाने आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात. खूप लोकांना ह्याचा अनुभव आलेला आहे. तुमचीही कोणतीही इच्छा असेल तर तुम्हीही त्याचं पारायण करून पहा. एकदा स्वामी महाराजांना मनापासून श्रद्धेने तुम्ही हाक मारा आणि पारायण करून बघा. खरंच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यात आपल्यावर अशी एखादी वेळ येते आणि आपल्याला असं वाटतं आता सर्व दरवाजे बंद झालेत, पण तुम्ही हे पारायण स्वामी महाराजांचं करून बघा, तुम्हालाही त्याचे अनुभव येतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. पारायणाला बसताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत, जेणेकरून पारायण केल्याचं फळ आपल्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर मिळेल. यासाठी कोणकोणते नियम आहेत ते पाहूया. तर सर्वात प्रथम आहे मांसाहार. तर मांसाहार या दिवसात आपण करू नये. मांसाहार संपूर्णपणे वर्ज्य आहे, तर या दिवसात मांसाहार करू नये. जर फक्त 21 दिवस आपण सेवा करणार आहोत, तर तितके दिवस तर आपण स्वामी महाराजांसाठी मांसाहार वर्ज्य अवश्य करू शकतो. दुसरी गोष्ट आहे परअन्न. आपल्याला आपल्या घरी शिजवलेलंच अन्न ग्रहण करायचं आहे. बाहेर कुठेही अन्न ग्रहण करू नये. कोणाच्याही घरी किंवा अजून कुठल्या कार्यक्रमाला वगैरे गेलात तर अन्न ग्रहण करू नये. बाहेर अन्न ग्रहण करण्याचे दोषही लागतात. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे एकाच जागेवर बसून आपल्याला पारायण करायचं आहे. म्हणजे आज तुम्ही इथे बसलात, उद्या अजून कुठे बसलात, म्हणजे घरामध्येच अजून कुठे बसलात तर तसे चालत नाही. एकाच जागेवर बसून शक्यतो देवघरासमोर देवासमोर बसूनच तुम्ही पारायण करा. जर समजा अचानक तुम्हाला कुठे गावी जावं लागलं आणि तुम्हाला पारायण करणं शक्य वगैरे होत नसेल, तर तुम्ही सकाळी लवकर उठा आणि पारायण तुमचं जे आहे त्या दिवसाचं ते करून घेतला आणि नंतर गावी गेला तरीही चालेल. नियम आहेत जे आपण पाळून पारायण केलं तर त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतील. पण ह्या सगळ्यांपेक्षा एक मोठा नियम आहे, ते म्हणजे आपल्याला पूर्ण श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. बस इतकंच. स्वामी महाराजांना काय हवं, फक्त त्यांना आपली भक्ती प्रिय असते आणि ते कायम आपल्या पाठीशी उभे असतात आपलं रक्षण करण्यासाठी. म्हणूनच ते म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हा व्हिडिओ मी इतक्या लवकर ह्यासाठीच बनवला आहे की लवकरात लवकर आपल्याला स्वामी महाराजांची सेवा सुरू करता येईल आणि आपल्याला आपले 21 दिवस पूर्ण करायचे आहेत स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत. त्यासाठीच हा व्हिडिओ मी लवकर घेऊन आली आहे. तर सर्वांनी लवकरात लवकर स्वामी महाराजांची सेवा सुरू करावी अशी मी प्रार्थना करते आणि आशा करते की तुम्हीही लवकरात लवकर सेवेला सुरुवात कराल. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभ गुरुवार. श्री स्वामी समर्थ.